नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धातूला सप्तधातूला सुरुवात करत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला रक्तधातू पाहायचे आहे, जे आपल्या पेपर क्रियाचा पेपर 2 आहे। त्यामध्ये आपल्याला कसं 2 LQ येतात धातूवरती आणि 2 SQ राहतात धातूवरती आणि एक LQ म्हणजे तिसरा जो SQ राहतो तो आपल्या एक तर वृद्धिक्षयावर राहतो किंवा धातू सारथ्यावर राहतो। म्हणजे जेणेकरून आपले 2 LQ आणि 3 SQ जवळपास 25 मार्कचं वेटेज 35 मार्कचं वेटेज आपल्या सप्तधातूला आहे। तर आजच्या व्हिडिओपासून आपण एक सिरीज सुरू करत आहे, त्यामध्ये आपले सप्तधातू आपण घेणार आहेत। आपला ऑलरेडी एक रसधातू आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे आणि दुसरा आता रक्तधातू आपण सुरू करत आहे। यामध्ये तुम्हाला जर क्वेश्चन पडला तर पूर्ण रक्तधातू विचारला जाऊ शकतो। त्यामध्ये उत्पत्ती, त्याचं काय आहे, त्या निरुक्ती काय, परिभाषा काय, त्याचे पर्याय काय, स्थान काय, नाही तर दुसरा वगैरे काही पडला तर त्यामध्ये मग कसं काय मागच्या वर्षीप्रमाणे जसं शुक्र स्रोतस्वर LQ पडला होता त्याप्रमाणे तुम्हाला या धातूमधलं काही पण विचारलं जाऊ शकतं। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता काय सांगितलं रक्तधातू। आता रक्तधातू कसा आहे, सप्तधातूपैकी द्वितीय क्रमांकाचा धातू आहे। आता त्यामध्ये त्याची निरुक्ती पाहिजे आपल्याला। रजरंजने तेन रंजन हा रागवर्णयुक्त रागकृतच धातू रक्तम इति अर्थो भवती। आता काय सांगितलंय, रजरंजने या शब्दाचा अर्थ होतो रंगविणे। रंगविणे म्हणजे काय, त्यामुळे ज्याचे लाल रंगाने रंजन झाले अशा लालसर वर्णाच्या धातूला रक्त असे म्हणतात। आता याचे पर्याय पाहिजे आपल्याला काय की शॉर्टमध्ये आपला व्हिडिओ असणार जेणेकरून तुमचे पटकन रिव्हिजन होऊन तुम्हाला चांगले मार्क मिळावं। आता पर्याय काय सांगितले, रुधिर, अश्रू, अस्त्र, लोहित, रक्त, शतज, शोणित हे सर्व पर्याय आहेत रक्तधातूचे। आता रक्तधातू स्थान काय सांगितले, रक्तादी नाम तू सर्व शरीर चरणम अपि विशेषण हृदय स्थानम मुक्तम। म्हणजे काय म्हटलंय की रसासोबत रक्ताचे देखील म्हणजे काय म्हटलंय की जे संपूर्ण शरीर रक्ताचे स्थान आहे आणि त्यामध्ये जे हृदय हे त्याचे विशेष स्थान आहे असं सांगितलं। म्हणजे संपूर्ण शरीर कसे रक्तस्थान आहे आणि जे काय म्हटलंय विशेष स्थान हृदय असं आपलं म्हटलंय। आता रक्त व स्रोतस आपल्या LQला हे चान्सेस जास्त असतात की मागच्या वर्षी जसं शुक्र व स्रोतस पडला होता LQ तसं रक्त व स्रोतस पण LQला येऊ शकतो। यामध्ये काय पण विचारलं जातो। आता स्रोतस पाहत आपण काय सांगितलंय, आता शुश्रूष शरीरस्थान मध्ये श्लोक द्यायला काय, रक्तयुद्वतयर मूलन यकृत प्लेहानो रक्तवाहिनीच्च धामण्या। आता तुम्ही जर इकडे स्रोतस प्रिपेअर तयार करून केले तर तुमच्या अॅनाटॉमी मध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होतो। तिकडे पण LQचे वेटेज आहे आपल्याला स्रोतसला। आता इथं काय दिलंय की आचार्य चरक काय सांगतात, यकृत व प्लेह आहे रक्त व स्रोतस मूल स्थाने, शुश्रुत काय सांगतात, यकृत प्लेह आणि रक्त व धमन्या हे कसे रक्त व स्रोतसचे मूल स्थाने। आता काय रक्त व स्रोतसचे कार्य काय दिले, यकृत व प्लेहतील रंजक पित्ताद्वारे रसाचे रक्त धातू रूपांतर करणे, म्हणजे रंजक पित्ताद्वारे रक्त धातूमध्ये रूपांतर करणे। तसंच काय रक्ताला यकृत व प्लेहमध्ये साठवून ठेवणे, जे रक्ताला काय करतो यकृत आणि प्लेहमध्ये रक्त व स्रोतस साठवून ठेवतो। तसं शरीराच्या आवश्यकतेनुसार यकृत व प्लेहतील रक्त हृदयाकडे पाठवणे व हृदयातून या रसरक्ताचे रक्त व धमन्याद्वारे संपूर्ण शरीरामध्ये विरेक्षेपण करणे। तसंच स्वकार्यकरण जीर्ण झालेल्या रक्त धातू घटकापासून यकृत व प्लेहमध्ये मलरूपी पित्ताची निर्मिती करणे। तसंच काय झालं पाचवं कार्य, रक्तातील मलरूपी पित्ताचे विवेचन करून रक्ताची शुद्धी करणे। हे झालं आपलं पूर्ण रक्त व स्रोतसचं सांगितलं आपण। आता रक्तधरकाला की आपल्याला LCQला पडू शकतो क्वेश्चन, जर आला LCQ तर यावर कलेवरती येऊ शकतो। आता काय सांगितलं, रक्तधरका रक्ताचे धारण करणारी रक्त निर्मितीसाठी कारणीभूत असणारी रक्तधरकाला ही द्वितीय क्रमांकाची कला आहे। त्यानंतर रक्तधरकाला मांसाच्या आतील भागामध्ये अधिष्ठित असते, विशिष्ट यकृत, प्लीहा व रक्त व शिरांच्या आतील भागामध्ये ती आवरण रूपाने असते। यकृत व प्लेहातील रक्तधरकालेमुळेच त्यांचे रक्तसंचय व रक्त उत्पत्तीचे महत्त्वपूर्ण कार्य घडते। रक्त व शिरेमध्ये रक्तधरकाला रक्ताचे धारण व रक्त स्त्रवणाच्या कार्यात भाग घेत असते। अशा प्रकारे आता आपलं काय सांगतात, रक्ताचे पंचभौतिक संघटन म्हणजे रक्त कशा प्रकारे बनलेले। आता रक्त कसं पंचभौतिक असतं, पण त्यामध्ये कसं सांगितलंय, रक्तागत विस्तृतता म्हणजे रक्तातील जे काय आम स्वरूपाचा विशिष्ट गंध असतो तो पृथ्वी महाभूतामुळे असतो। त्यानंतर द्रवता जी असते ती आप महाभूतामुळे असते, आणि जे लाल वर्ण असतो तेज महाभूतामुळे असतो, आणि जे स्पंदन हा गुण असतो तो वायू महाभूतामुळे असतो, आणि जे लघुता हा गुण असतो तो आकाश महाभूतामुळे या रक्तामध्ये असतो। तसंच रक्तामध्ये रक्तधातूमध्ये काही गुणधर्म आणखी दुसरे काही गुण असतात, जसे की काय सांगितले, रक्त हे शीतोष्ण असते म्हणजे की मीडियम स्वरूपाचे उष्ण असते। त्यानंतर ते फार उष्ण किंवा फार शीत नसते, म्हणजे जास्त उष्ण नाही जास्त शीत पण नाही, असं म्हणल्याप्रमाणे मीडियम असतं। रक्त हे मधुर रसाचे असते, तसेच ते गुरु स्निग्ध व विस्त्रगंधी असते व रक्ताचा वर्ण लाल असतो। अशा प्रकारे आपल्याला सांगितले। आता रक्तधातूचे कार्य काय सांगितलंय, रक्त वर्ण मासपुष्टी जीवयतीचं, म्हणजे आता एक कार्य बघूया, वर्णप्रसादम मासपुष्टी आणि जीवयती हे रक्तधातूचे कार्य दिलेत आपल्याला सुश्रुत सूत्रस्थानमध्ये। आता हे महत्त्वाचं रेफरन्स की ध्यानात ठेवायचं, कोणत्या आणि श्लोक पाठ ठेवायचा तुम्हाला कार्यामध्ये। जर फिक्स मध्ये जर आला तर कार्य तुम्हाला विचारणार म्हणजे
विचारणार, तिथं SEQ ला पडू द्या किंवा LEQ ला पडू द्या, त्यामुळे तुम्हाला कार्य खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही धातूचं. आता जीवन म्हणजे काय? जीवन हे रक्तधातूचं श्रेष्ठ कर्म आहे. जीवन म्हणजे प्राणाचे धारण करणे. रक्तधातू हा बाह्य प्राणांद्वारे आभ्यंतर प्राणांचे पोषण करून मनुष्याच्या प्राणाचे धारण करीत असतो. रक्तधातू हा वातादी त्रिदोषाप्रमाणे शरीराची उत्पत्ती, स्थिती व नाशाला कारणीभूत आहे. मनुष्याचे जीवन हे क्षणापासून सुरू होते व त्या क्षणापासून रक्ताचे जीवन या कार्यास प्रारंभ होतो. म्हणजे जेव्हापासून आपलं जीवन सुरू झालं तेव्हापासून काय रक्ताचे काय झालं, त्या क्षणापासून आपलं जीवनाचं कार्य सुरू झाले. हे कशामुळे झालं? रक्ताच्या कार्यामुळे झाले. आता पुढचं काय? वर्णप्रसाधन ठेवणे. वर्णप्रसाधन कसं आहे? त्वचेचा वर्ण शरीरातील रक्ताच्या शुद्धतेवर अवलंबून असतो. म्हणजे जे आपली त्वचेचा वर्ण आहे आपला, ते कसं रक्ताची शुद्धतावर असतं. जेवढी रक्त शुद्ध असेल तसं पाहिलं असेल तुम्ही, त्याचा वर्ण कसा असतो? चांगला असतो, तेजवान असतो. तसं आता मांसपुष्टीकरण रक्त उत्पत्तीच्या वेळेस त्यातील पचन कार्यामध्ये सूक्ष्म सार भागरूपाने मांस पोषक अंशाची निर्मिती होत असते व या मांस पोषक अंशापासून नंतर शरीरातील मांस धातूचे पोषण घडत असते. अशा प्रकारे 3 कार्य पाहिले आपण की रक्ताचे कोणते? वर्णप्रसाधन, मांसपुष्टी आणि जीव येते. अशा प्रकारे 3 कार्य होते. तसंच चौथा काय दिला आहे? धातूंचे पूरण करणे. धातूचे पूरण करणे म्हणजे काय? रक्तधातू हा शरीरातील धातू घटकांना प्राण द्रव्यांनी युक्त द्रव्यांच्या निरंतर पुरवठा करून शरीरातील धातूचे पोषण व पूरण करीत असतो. हे 4 कार्य होते. कोणकोणते? पहिलं तर जीवन, दुसरं वर्णप्रसाधन ठेवणे, तिसरं मांसपुष्टी करणे आणि चौथं धातूचे पूरण करणं. हा श्लोक तुम्हाला कंपल्सरी पाठ करून ठेवायचा आहे का? रक्तवर्णप्रसाधन, मांसपुष्टी, जीव येतीचं शुश्रूषसूत्र स्थानमधला हा श्लोक आहे. तसंच काय पुढचं? रक्तधातूचे प्रकार. आता हे महत्त्वाचे 2 प्रकार पडतात. कोणते? की पोषक आणि पोष्य भेदाने 2 प्रकार. एक पोषक रक्तधातू आणि पोष्य रक्तधातू. आता पोषक म्हणजे काय? रक्तधातू पोषणासाठी कारणीभूत असणाऱ्या रक्तपोषक अंशाला पोषक रक्तधातू म्हणजे काय म्हणलं? म्हणजे रक्तधातूच्या पोषणासाठी जे कारणीभूत असतो, जो कारणीभूत रक्तपोषक अंश असतो त्याला पोषक रक्तधातू म्हणलं जातं. आणि जो पोष्य असतो म्हणजे तो काय असतो? तो पूर्णतः पोषण झालेला असतो. म्हणजे स्थिर स्वरूपाच्या परिपूर्णतः परिणित रक्तधातूला पोष्य रक्तधातू म्हणतात. ज्याच्यामध्ये काय झालं? पूर्णपणे पोषण झाले. ते सांगितलं रक्तपोषक अंशाद्वारे ज्या रक्तधातूचे पूर्णतः पोषण झाले असा पोष्य रक्तधातू असतो. जो पोषक आणि पोष्य, पोषक म्हणजे जो पोषण करणार आहे आणि पोष्य म्हणजे ज्याचं पोषण ऑलरेडी झालेलं आहे असा तो पोष्य रक्तधातू. आता काय पाहायचं आपल्याला? रक्तधातूची उत्पत्ती पाहिजे. कशा प्रकारे रक्तधातूची उत्पत्ती होती? आता रक्तपोषक अंश जर रक्त व स्रोतसमध्ये गेलं तिथं रक्ताग्नी असते. रक्त व स्रोतसमध्ये रक्ताग्नी असते. त्याचं काय होतं? स्थूल भाग होतो, सूक्ष्म भाग होतो आणि मल भाग होतो. 3 भाग पडले जाते त्या पोषक अंशाचे. जे स्थूल भागपासून काय होतं? स्थायी रक्तभाग तयार होतो. जो सूक्ष्म सार भाग असतो त्यापासून मांस पोषक अंश म्हणजे त्यापासून रक्तापासून मांस तयार होतं. रक्तापासून मांस होतं ना, तर मांस पोषक अंशाची निर्मिती होते. तसं उपधातू तयार होते, कंडारा आणि शिरा तयार होतं. आणि मलभाग जर राहिला रक्तपोषक अंशामध्ये तर मलरूपी पित्त तयार होतं. अशा प्रकारे उत्पत्ती म्हणजे हे तयार होतं. आता धातू पोषण न्यायानुसार उत्पत्ती कशी? आता हे महत्त्वाचे मस्ट IMP SEQ पडला जाऊ शकतो का? रक्त धातू पोषक न्यायानुसार उत्पत्ती सांगा. आता पहिला कोणता? केदारकुल्य न्याय. यामध्ये काय होतं? आहार रसाचं रक्त व स्रोतसमध्ये रक्ताग्नीद्वारे रक्तधातू होतं. आहार रसाचं काय होतं? रक्तधातू तयार झाला. तसेच क्षीरदधी न्यायामध्ये काय असं? रस धातूचं काय होतं? रक्त व स्रोतसमध्ये रक्ताग्नीद्वारे रक्तधातू होतं. आता क्षीरदधीमध्ये रस आहे आणि इथं काय होतं? केदारकुल्यमध्ये आहार होता. आता खाली कपोत न्यायामध्ये काय सांगितलंय? रक्तधातू पोषक अंश आहे. रक्तधातू जे पोषक अंश आहे त्यापासून रक्तधातू होतो. म्हणजे पोषक अंश पाहिले होते आपण. रक्त व स्रोतसमध्ये रक्ताग्नीद्वारे रक्तधातूची निर्मिती होती. हे 3 महत्त्वाचे न्याय: केदारकुल्य, क्षीरदधी आणि खाली कपोत. केदारकुल्यमध्ये आहार रस असतो, क्षीरदधीमध्ये रस असतो. आणि काय सांगितलंय? रस म्हणजे जो मागचा जो धातू असेल त्या धातूपासून त्या पुढच्या धातूची उत्पत्ती होती. आता इथे जरा पुढे आपण मांस धातू पाहायला गेलं तर इथं काय असेल? रक्त असेल. क्षीरदधीमध्ये रक्तधातूपासून मांस धातू तयार झाला असं प्रकारे. आणि जर मग तेच पुढं खाली कपोतमध्ये काय? रक्त धातूचे पोषक अंश आहे त्याच्यापासून रक्तधातूची उत्पत्ती झाली अशा प्रकारे. आता पुढं काय सांगितलंय की हे महत्त्वाचं आहे की आहार रसाचे रक्तधातू परिमनन होण्यासाठी चरकानुसार 2 दिवस हे परिमन काल म्हणजे किती दिवसात ते तयार होतं ते सांगितले. आचार्यचरक 2 दिवस सांगतात, तर पाराशर ऋषीनुसार 3 दिवस, तर सुश्रुतनुसार किती 5 दिवसांचा कालावधी आपल्या परिमन कालमध्ये सांगितलेला. हे MCQला पडलं जातं बरंच वेळेस. हा महत्त्वाचं MCQला विचारलं जातं. त्यानंतर रक्तधातू सारते पाहिजे. आता आपल्याला रक्तधातू सारता काय आपली सारता बघतो आपण रक्तधातूची. आता हे महत्त्वाचं आहे. ह्यावरती आपल्याला SEQ पाहायला मिळू शकतो. नाही LEQ पडला तर ह्यावरती SEQ पाहायला मिळू शकतो अशा प्रकारे. आता बघूया पहिला काय कर्णाक्षी मुख जीवाना नासोष्ट पाणीपाद तलन कल्लालाट मेघनम स्निग्ध रक्तवर्ण श्रीमद भराज विष्णू रक्तसारणम सासार्थ सुखमुदोदम मेधामन्नसुतम सौकुमारे मंतिबलम अक्लेश सहिष्णुतम उष्णा सहिष्णुतम चाचष्टे. यामध्ये काय सांगितलंय? शारीरिक लक्षण म्हणजे कसं आहे? स्निग्ध रक्तवर्णाचे असणारे ते जे शारीरिक लक्षण म्हणजे स्निग्ध रक्तवर्ण असेल त्याचे रक्तसार व्यक्तीमध्ये काय असेल की अक्षी लाल असते, मुख वगैरे, जीवा हे कसे असते
असतील, हे अवयव स्निग्ध असतील आणि रक्तवर्णीय असतील. क्रमात काय श्रीमदमध्ये काय सांगितले, रक्तसार व्यक्तीमधले उपयुक्त सर्व अवयव अतिशय शोभवंत व सुंदर दिसतील. म्हणजे कोणते मुख असेल, कर्ण असेल, जीव असेल, ओष्ठ हे कसे शोभवंत आणि रूपवंत दिसेल. तसेच काय सांगितलं भ्राजिष्णू. आता भ्राजिष्णूमध्ये काय सांगितलं, उपयुक्त सर्व अवयव अतिशय कांतिमान आणि चमकदार असतील. जे डोळे, त्याचं मुख आहे, ओठ आहे, पाणीपात, तल, नख हे कसे चमकदार वगैरे दिसतील आपल्याला. आता कसं शारीरिक लक्षण पाहिलं तर मन व आयुष्याशी संबंधित लक्षण आहे. आता मन कसं ते सुखी असतील, उद्वतम मेधाम म्हणजे अतिबुद्धिमान असेल आणि त्यांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता अगदी उत्तम असेल. तसं मनस्वितम म्हणजे काय, रक्तसार व्यक्तीमध्ये अतिशय हट्टी असतात, त्यांच्या स्वतःचीच खरे करण्याची त्यांची वृत्ती असते. तसं सौकुमार म्हणजे शरीर व मनाने ते अतिशय नाजूक असतात. मग त्यांना म्हणलं की काहीतरी लागणार, नाराज होणार असे. आणि अनतिबलम म्हणजे काय, रक्तसार व्यक्तीमध्ये शारीरिक बल कमी असते. त्यानंतर क्लेश असहिष्णुता म्हणजे त्यांना नाजूक प्रकृतीचे असल्यामुळे त्यांना काय श्रम, दमा वगैरे म्हणजे त्यांना अधिक श्रम वगैरे सहन होत नाही. त्यांना थोडं जरी काम केलं त्याला दम वगैरे लागतो. तसं उष्ण असहिष्णुता म्हणजे काय, रक्तसार व्यक्तींना उष्णता सहन वगैरे होत नाही. अशा प्रकारे आपण रक्तधातू सारता पाहिले. अशा प्रकारे आपल्याला एसिक्युल पाहायला मिळू शकतो रक्तधातू सारता. आता पाहायचं आपल्याला पुढं की कोणते रक्तधातूचे उपधातू. आता रक्तधातूचे उपधातू हे आपल्याला एमसीक्यूला बऱ्याच विचारलं जातं, महत्त्वाचं आहे. अश्रुजा, कंडारा, शिरा म्हणजे काय, कंडारा आणि शिरा हे रक्तधातूचे उपधातू आहेत. आता रक्तधातूचा मल काय आहे, रक्तधातूचा मल काय पाहिला होता आपण, पित्त. रक्तधातूचा हा पित्त हा रक्तधातूचा मल आहे. मलरूपी जो पित्त असतं ते कसा रक्ताचा मल पाहिला आपण. आता रक्तधातू व पित्त दोषाचे आश्रय संबंध यावरती आपल्या एसिक्यू पाहायला मिळू शकतो की रक्तधातू व पित्त दोषाचे आश्रय संबंध काय. म्हणजे काय सांगितलं, शरीरातील पित्त दोषाची वृद्धी झाल्यास त्याचे आश्रयस्थान असणाऱ्या रक्ताची देखील वृद्धी होते. म्हणजे शरीरामध्ये जर पित्ताची वृद्धी झाली तर ते आश्रय काय, स्थान काय, त्याचं रक्त आहे. तर रक्ताची बी सुद्धा वृद्धी होते. म्हणजे पित्त जर वाढलं तर रक्त सुद्धा वाढतं आणि डायरेक्टली प्रोपोर्शनलचे साईन आहे असं की रक्तधातू व पित्तदोष आश्रय संबंध अशा प्रकारे. आता हे खूप महत्त्वाचं आहे, मस्ट आहे हे. ह्याच्यावर तुम्हाला एसिक्यू पाहायला मिळू शकतो हमखास की रक्ताची क्षय किंवा रक्ताची वृद्धी लक्षण लिहा. हे श्लोक तुम्हाला आला पाहिजे. रक्त आम्ल शिशिरप्रीती शिराशैथिल्य रुक्षता म्हणजे 3 कार्य दिले यांनी की रक्त आम्ल शिशिरप्रीती शिराशैथिल्य आणि रुक्षता. म्हणजे काय सांगितलं, आम्लप्रीती आम्लरस हा रक्तवृद्धिकर आहे. त्यामुळे रक्तक्षयामुळे झालेल्या वात प्रकोप कमी करून शरीरातील रक्ताची वृद्धी करण्याकरता व्यक्तीला रक्तक्षयामध्ये आम्ल पदार्थ सेवन करण्याची इच्छा होती. जर शरीरामध्ये जर रक्ताचा क्षय झाला तर माणसाला काय होतं की आम्ल पदार्थ खाण्याची जास्त आवड लागते, आम्ल शिशिरप्रीती. आता शिराशैथिल्य काय, रक्तक्षयात शरीरातील रक्तवाहिन्याचे सहनन कमी होते व रक्तवाहिन्यामधून रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने रक्तवाहिन्या अति शिथिल व लहान आकाराचे दिसतात. म्हणजे काय होतं, शरीरामध्ये रक्त जर कमी झालं तर जे शिरा असतात त्या नाजूक होतात आणि लहान म्हणजे आपल्याला दिसतात वगैरे आकाराने. आता रुक्षता, रक्तक्षयात त्वचेतील सम्यकरित्या पोषण होत नाही व परिणामी त्वचेतील स्निग्धांश कमी होऊन त्वचा रुक्ष व निस्तेज दिसते. म्हणजे काय होते, त्वचा कशी निस्तेज, रुक्ष आणि निस्तेज होते हे कशा, रुक्षतामुळे म्हणजे रक्तक्षयाच्या लक्षणामुळे. आता रक्तवृद्धीचे लक्षणं पाहिजे आपल्याला. आता काय, रक्तांग अक्षुदा शिरा पूर्णत्वमचं. आता सुश्रुत सूत्रस्थानमध्ये श्लोक आहे आणि हा पण कोणता होता, अष्टांग हृदयमधला हा श्लोक होता. रेफरन्स लिहायला खूप महत्त्वाचं आहे. रेफरन्स लिहिले तर तुम्हाला छान मार्क पडतात, नाही तर त्याच्यावर तुम्हाला मार्क काटले जातात रेफरन्सवर. तर रेफरन्स तुम्हाला ध्यानात ठेवायचे, कोणता श्लोक कोणी सांगितलाय. आता काय सांगितलंय, रक्तांग अक्षिता शिरात पूर्णत्वमचं. रक्तांग रक्त अक्षिता आणि शिरा पूर्णत्वमचं. म्हणजे रक्तांग म्हणजे काय, जे रक्ताचे अवयव असतात जे अतिशय लालसर वर्णात दिसतात, जसं की त्वचा, होठ, जिव्हार, तालू, तळहापाय हे वगैरे जे एवढे अवयव असतात ते आपल्याला लाल रंगात दिसतात जर रक्ताची वृद्धी झाली तर. आता रक्त अक्षिता म्हणजे काय, जर ज्या शरीरामध्ये जर ज्या मनुष्याच्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप झाला असेल, रक्ताचा जर वृद्धी झाली असेल तर रक्ताची वृद्धी झाल्यामुळे त्यांना काय होतं, डोळे लालसर दिसायला लागतात रक्त अक्षितामध्ये. आता शिरा पूर्णत्वमचं मध्ये काय मध्ये म्हटलंय की ज्यामध्ये काय, ज्यांच्यामध्ये रक्ताची अधिवृद्धी झाली असेल त्यांची शिरा काय होत्या, फुगीर होतात आणि फुगीर होऊन काय होते, ते एकदम जाडवान दिसतात, आपल्या फुगीर दिसतात त्यामध्ये. आणि त्या कधी जर त्या रक्त सामावलं नाही तर त्या काय होतं, त्यातून फुटून आतून रक्तस्राव होऊन ते शरीराबाहेर रक्त यायला आपल्याला दिसतं. ते म्हणजे ते रक्तस्राव होऊन ते रक्तस्राव होतं, शिरा फुटतात आणि त्याबाहेर रक्तस्राव व्हायला आपल्याला दिसतं. अशा प्रकारे आपलं मस्ट पाहिलं. तर ह्यामध्ये मस्ट काय तुम्हाला एसिक्यूल काय विचारला जाऊ शकतं, रक्तक्षय आणि रक्तवृद्धी लक्षणे, त्यानंतर रक्तधातू पित्त दोषाचे आश्रय संबंध जर एलिक्यू नाही आला तर. आणि नाही तर मग दुसरा काय, रक्तधातू सारता तुम्हाला मस्ट पाठ असणे पाहिजे तुम्हाला.
एका अर्थावर तुम्हाला ह्या वर्षी क्वेश्चन पाहायला मिळू शकतो, कारण की मागच्या वर्षी सार्थाच्या या 2 वर्षामध्ये क्वेश्चन दिसला नव्हता, पण ह्या वर्षी तुम्हाला सार्था पाहायला मिळू शकते पेपरमध्ये आपल्या SCQला. आणि जर LAQ जर पडला तर LAQमध्ये फिक्स तुम्हाला सार्था लिहावीच लागते. तिथं दिलेलं असेल, मेन्शन असेल की सार्था लिहा म्हणून, आणि तुम्हाला तिथं सार्था लिहावं लागेल. सार्थाला 2 मार्क असतात तुम्हाला, तर तुम्हाला तिथं लिहावंच लागेल सार्था. त्यानंतर आता पुढं हे जे न्याय उत्पत्तीनुसार हे तुम्ही पडू शकतं. त्यानंतर आणि दुसरा स्त्रोतस वगैरे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याचे स्थान वगैरे पर्याय निरुक्ती हे तुमचं खूप मस्त आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण असा रक्तधातू संपवलेला आहे. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.